नमस्कार व्यायामपट्टी. मी आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्नायू. मी केतन बळवंत सावंत. आज आपण डिस्कस करणार आहोत आपल्याला माहिती असलेल्या सगळ्यात स्वस्त सप्लिमेंटबद्दल, ज्याला आपण क्रिएटिन म्हणून ओळखतो. क्रिएटिन अथवा क्रिएटिन मोनोहायड्रेट 600-700 ते 1000-1500पर्यंत तुमच्या बजेटमध्ये जसं जमेल तसं तुम्ही घेऊ शकता. काही मी ब्रँड बघितले 300-300मध्येही आता मिळणं चालू झालं आहे. ओके, तर क्रिएटिन हे बेसिकली आपल्या शरीरामध्ये करतं काय? क्रिएटिन हे आपल्या बॉडीमध्ये ॲनाबॉलिक्स इफेक्ट तयार करतं. तुम्ही बरोबर आहे, ॲनाबॉलिक इफेक्ट. क्रिएटिन हे आपल्या बॉडीमधील रिसेप्टर अँडोनोझिन ट्रायफॉस्फेट ह्याला प्रमोट करतं, ज्याचं साधारण काम असतं की आपली शरीरातील जी एनर्जी असते ती आपल्या मेटाबॉलिझमपर्यंत व्यवस्थित जाण्यासाठी, ज्याला आपण सेल्युलर लेवलपर्यंतच्या एनर्जीचा ट्रान्सफॉर्म हा व्यवस्थित करण्यासाठी केला जातो. तसेच ते मायोन्यूक्लियही आपल्या बॉडीमध्ये प्रमोट करते. मायोन्यूक्लियचा उपयोग हा साधारणपणे आपल्या बॉडीमध्ये हायपरट्रॉफी जास्त प्रमाणात क्रिएट करण्यासाठी केला जातो. आता हे घ्यायचं कसं? तर हे साधारण 3 mg ते 5 mgपर्यंत आपण घेऊ शकतो. बरेच जण ह्याला सायकल एक असते की बाबा तुम्ही सोमवारी 2 चमचे खा, मंगळवारी 3 चमचे खा, असं वाढवत जा. पण हे आत्ताच्या ज्या प्रोसेसेस मधनं क्रिएटिन जातं आहे ना, त्याला करायची गरज मला तरी वाटत नाही. कारण ते आधी अनप्रोसेस खूप असायचं, खूप त्याच्यामध्ये प्रोसेसिंगमध्ये अडथळे यायचे. त्यामुळे त्या बॉडीला ऑब्झर्व करण्यासाठी तशा सायकल्स तयार केल्या जायच्या. हे आपल्याकडे आत्ता आलं. म्हणजे हे साधारण मी मिड 2000ची गोष्ट तुम्हाला सांगतो आहे. 2000 साली किंवा 99 साली क्रिएटिन घेणं म्हणजे बाबा बॉडीमध्ये काय बाबा यांनी काहीतरी केलं आहे असं म्हटलं जात होतं. आत्ता आपल्या बॉडीमध्ये साधारणपणे आपल्या किडनीमध्ये क्रिएटिन ऑलरेडी तयार होत असतं. तुम्ही साधारण 3 ग्रॅम ते 5 ग्रॅम हे घेऊ शकता, किंवा 3 ग्रामपासून सुरू करा, 5 ग्रामपर्यंत तुम्ही घेऊन जाऊ शकता ते. आणि हे साधारण तुम्ही प्रोटीन शेकमध्ये टाकू शकता, किंवा तुमच्या पियाच्या पाण्यामध्ये तुम्ही मिक्स केलात आणि चालू केलं तरी चालतं. पण एक काळजी घ्या मित्रांनो, क्रिएटिन चालू करायच्या ऐवजी आपल्या LFT आणि KFTची टेस्ट एकदा करून घ्या, केलेली चांगली. तसं काही जर तुम्हाला हेल्दी वाटत असेल तरी तुम्ही बोललात की आता आपण करूया, तर न जाणू काही गडबड झाली तर खूप भारी पडू शकतं ते. ओके, दुसरी गोष्ट म्हणजे क्रिएटिन जर तुम्ही घेताय ना, तर क्रिएटिनला साधारणपणे आहे ना 5.5 लिटरच्या आसपास किंवा थोडं जास्तच पाणी पिणं आवश्यक असतं. मी आशा करतो तुम्हाला ही माहिती आहे ना उपयोगी पडेल आणि भविष्यात तुम्ही ह्याचा चांगला उपयोग आपल्या बॉडीच्या ग्रोथसाठी करून घ्या. मी केतन बळवंत सावंत सायनिंग आउट करतो आहे स्नायू यूट्यूब चॅनलमधून. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.